नमस्कार. मी सूरज विकास गोडकर. हे एक यूट्यूब चॅनल खोललेलं आहे मी. याच्यावर मला वाटते की व्हिडिओ बनवा शिक्षणाच्या बाबतीत. म्हणजे गोरगरिबांच्या मुलांना शिक्षणाचा अर्थ समजला पाहिजे. आणि जे इंग्रजी विषय असते ना, इंग्रजी वाचन मुलांना, गरिबांच्या मुलांना भारी जाते. कारण त्यांची पाहिजे पैसा नसते ट्युशन क्लास लावायला. कारण की मी स्वतः एक गरीब घरचा व्यक्ती आहे. तर मला वाटते की माझ्यासारखं मला पण इंग्रजी बोलता येत नाही, समजत नाही एवढी जसं एवढी समजत नाही, पण वाचन करता येते. मग ते वाचन कशी करता आली पाहिजे हे मला असं वाटतं की जसं मी समजलो, वाचन केलं तर मला समजते. वाचन केलं तर बघ कसं वाचता येते, काय कशा प्रकारे, मग ते समजून जाईना. वाचन केलं तेव्हा समजेल ना आपल्याला, तसं समजणार नाही. मग माझ्यासारखे कितीक व्यक्ती असतील की ज्याला इंग्रजीच विषय वाचता येत नाही, मराठी विषय वाचता येत नाही, आहे ना. मग पहिले वाचन करता आलं पाहिजे असे विषय निवडतो, त्या विषयाबद्दल माहिती देतो. वाचन कसं करायचं स्वतः घरी बसून स्वतःहून केल्याशिवाय काही होणार नाही. तुम्ही किती ट्युशन क्लास लावा, किती तुम्ही काही करा, पण स्वतःहून प्रयत्न केल्याशिवाय होणार नाही. तुम्हाला इंग्रजी वाचता कसं आलं पाहिजे, मराठी वाचन करता कसं आलं पाहिजे, मराठीचं व्याकरण कशा प्रकारचं असते, इंग्रजीचं व्याकरण कशा प्रकारचं असते, आणि एनी जनरल नॉलेज तुम्हाला माहिती द्यायचा प्रयत्न मी करणार माझ्यानुसार. आणि जागा निघल्या, नोकरी असली, नोकरीच्या जागा निघतील किंवा काही निघेल, तर या चॅनलद्वारे मी तुम्हाला माहिती आणि अपडेट देत जाईल. आणि माहिती अपडेट देत राहिल्याशिवाय तो माझं एक भाग्य होईल. आणि जेवढं माझ्यानुसार तुम्हाला माहिती देणं होईल तेवढं होईल. नवीन व्यक्ती आहो, कारण खूप चॅनल आहेत यूट्यूबवर इंग्रजी ग्रामर हे ते, पण आपल्या छोट्याशा गरीब लोकांना मदत मिळते, पण एवढी जशी पाहिजे तशी मदत मिळत नाही. जसं आपलं लॉजिक असते, मला माहीत आहे आपली मानसिकता कुठपर्यंत असते. मग आपल्याला वाटतं बा हे भारी आहेत, हे गोष्ट आपण सोडून देतो. पण माझं म्हणणं आहे इंग्रजी वाचन करणं गरजेचं आहे आणि मराठी वाचन करणं गरजेचं आहे. कारण की इंग्रजी बोर्ड बाहेर असते, इंटरनॅशनल भाषा इंग्रजी आहे. तर आपल्याला इंग्रजी वाचता आली पाहिजे. कुठे ना कुठे इंग्रजी वाचता आल्याशिवाय आपल्याला मराठी समजणार नाही. इंग्रजी वाचता मराठी नाही, इंग्रजी वाचता आल्याशिवाय आपल्याला इंग्रजी भाषा कशी लिहा, जशी मराठी आपलं वाचता आली नाही. समजा मराठी जर वाचता आली नाही तर आपलं मराठी भाषाचं पाठांतर करता येईल का? तसंच इंग्रजी भाषा आपल्याला वाचता आली नाही तर आपल्या इंग्रजी भाषेचं पाठांतर करता येणार नाही, इंग्रजी भाषा समजणार नाही. आपल्याला भाषा समजून घ्यायची आणि समजली नाही तर वाचता तरी आली पाहिजे. की हा शब्द दिला तर हा काय शब्द आहे, जर वाचता आला त्याचा आपला अर्थ करता येईल. म्हणून माझं चॅनल सबस्क्राईब करा, फॉलो करा, आणि तुम्हाला वाटत असेल लाईक करा, शेअर करा. आणि जेवढी तुम्हाला माहिती माझ्या ऐकून देणं होईल तेवढी तुम्हाला देईल. आणि प्लीज फक्त मला सपोर्ट करा, तशा प्रकारे तुम्हाला प्रत्येक गोष्ट माहिती देईल. ओके, बाय, थँक्यू. तुमचे उपकार राहील मला जर सबस्क्राईब करसाल.